व्यंकटेशो वासुदेवा प्रद्युम्नो मितविक्रम संकर्षणो अनिरुद्धश शेषाद्रिपतिरेवच गोविंदा गोविंदा। तर आज आपण बघणार आहोत व्यंकटेश स्तोत्र। व्यंकटेश स्तोत्राचं पारायण कसं करावं, व्यंकटेश स्तोत्राचं पठण कसं करावं, कोणी करावं, कधी करावं, कोणत्या दिवसापासून सुरुवात करावी, का करावं, आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, आता येत्या दिवाळीमध्ये जर का आपण ह्या व्यंकटेश स्तोत्राचं पठण केलं तर लक्ष्मी प्राप्ती होईल का? तर फक्त लक्ष्मी प्राप्तीसाठीच हा जो पठण आपल्याला स्तोत्राचं पठण आहे हे करायचं आहे का आपल्याला काही आपल्या गोष्टी मिळवून घ्यायच्या आहेत किंवा आपल्याला असं वाटतं की आपल्याला काहीतरी संकल्प सोडायचा आहे, काय करायचं आहे? नक्की व्यंकटेश स्तोत्र पठण केल्याने इच्छा पूर्ण होतात का? ह्या गोष्टी सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये खूप छान अभिप्राय दिल्याबद्दल सर्वांचे खूप 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 धन्यवाद आणि सर्वांचे खूप 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 असे आभार, कारण तुमच्यामुळेच माझा तो व्हिडिओ खूप छान पद्धतीने चाललेला आहे आणि सर्वांना तो व्हिडिओ आवडला, त्यासाठी खूप मोठा थँक्यू। आणि त्यासाठी मी आज परत एकदा व्यंकटेश स्तोत्राबद्दलची माहिती तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। नक्की काय करायचं आहे? खूप जणांचे, खूप ताई, खूप दादांचे खूप प्रश्न होते की नक्की काय करायचं, कसं करायचं, कोणता दिवस असायला हवा, मग मी करू शकते का, किंवा कुठे करायचं, म्हणजे भरपूर प्रश्न, खूप सारे प्रश्न होते। मग मी विचार केला की मी परत एकदा यावर व्हिडिओ बनवावं आणि तुम्हाला थोडक्यात सगळी माहिती कशी देता येईल मला ह्याचं तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगायचं होतं। आता सगळ्यात महत्त्वाचं आपण आपल्या व्यंकटेश्वराचं एकदा नाव घेऊया। व्यंकटरमणा गोविंदा गोविंदा। तर आपल्याला आजच्या ह्या व्यंकटेश स्तोत्राचं पठण, ह्या व्यंकटेश स्तोत्राचं पारायण कसं करायचं आहे ह्याबद्दल आपण बघूया। तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला जर का व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे तर सर्वात पहिले आधी तुम्हाला सांगू, म्हणजे मी माझा अनुभव सांगते मग पुढचं गोष्ट बोलते। मी जेव्हापासून ठरवलंय ना की नाही मला आज करायचंय, नाही मला उद्या करायचंय, नाही मी आज रात्रीपासून बसणार आहे, ती गोष्ट माझी घडतच नाही। का घडत नाही? तर जोपर्यंत आपले जे व्यंकटेश्वर आहेत, जे आपले भगवान आहेत, जे म्हणजे आपण म्हणतो ना विष्णू रूप आहेत, जोपर्यंत त्यांची स्वतःची इच्छा होत नाही ना, जोपर्यंत ते स्वतः आपल्याला त्याची हे देत नाही ना की नाही तू हे करणार आहे, तोपर्यंत आपण ते करू शकत नाही। हे स्वतः माझा स्वतःचा अनुभव आहे। मी दिवसभरात खूप वेळा वाचलंय, पण माझी 12 वाजताची सेवा अजूनही होत नाही। का होत नाही मला कळत नाहीये। पण मी आता असं ठरवलंय की मी संकल्प पण करणार नाहीये, मी मनातही बोलणार नाहीये, मी डायरेक्ट बसणार आहे। का? तर मला ती सेवा करायची आणि ह्या दिवाळीत तुम्ही सुद्धा ती सेवा करावी। 3 दिवसाची, 11, तुम्हाला सांगू सगळ्यात महत्त्वाचं, 3 दिवसाची करायची का 21 दिवसाची करायची? मी तुम्हाला सांगू, मनात भक्ती, भावना, श्रद्धा या सगळ्या गोष्टी असतील ना तर तुम्हाला 3 दिवसाची काय, 1 दिवसाची काय, 5 दिवसाची काय, 7 दिवसाची काय, 11 दिवसाची काय, 21 दिवसाची काय, कितीही दिवसाची तुम्ही सेवा करू शकता। महत्वाचं आहे सेवा करणं। सेवा करणं सगळ्यात जास्ती महत्वाचं आहे। त्यामुळे 1 दिवसाचं खडतरपणेने तुम्ही करू शकता, 21 दिवसाचं, 5 दिवसाचं, 7 दिवसाचं, 40 दिवसाचं, 51 दिवसाचं, 108 दिवसाचं, तुम्ही तुमच्या मनापासून जसं ठरवाल तसं। आता तुम्ही म्हणाल 21 दिवस केलं मग ब्रह्मचर्य पाळायचं का? मी तुम्हाला सांगू, 21 दिवस, 40 दिवस किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत ना, मी तुम्हाला सांगते। आता 21 दिवस मी व्यंकटेश स्तोत्र केलं, त्यानंतर मी पारायण केलं। आता कारण दत्त जयंती पण येणार आहे, पारायण पण करायचंय, मग मला ह्यावेळेस नवनाथ पारायण पण करायचंय, यावेळेस मला गुरुचरित्र पारायण पण करायचंय, यावेळेस मला श्रीपाद श्रीवल्लभांचं पारायण पण करायचंय आणि मला सप्तशती पण मी तुम्हाला सांगू आत्तापासून, म्हणजे ह्या दिवाळीपासून तर दत्त जयंतीपर्यंत मी सर्व ग्रंथाचं पारायण करणार आहे। पण मला सांगा, म्हणजे आता ह्यावर तुम्हाला शंका अशी येऊ शकते, पण मला सांगा, मी जर का विचार केला की अरे मी एका मागोमाग सगळ्या गोष्टी करत बसले तर मी माझा प्रपंच चालवू शकेल का? नाही चालू शकणार, कारण मला त्या गोष्टीला सुद्धा बॅलन्स करायचंय, त्या गोष्टीला सुद्धा मला व्यवस्थित चालवायचंय। कारण आध्यात्मिक गोष्टीमध्ये मी जर का पूर्णपणे रुळून गेले तर मला माझं घर, संसार ह्या गोष्टी पण चालवायच्या, त्याला मी मागे नाही पाडू शकत। त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला नाही जमणार आहे ना, तुम्हाला असं वाटतंय ना की नाही मला नाही जमणार 21 दिवसाचं, ज्यामध्ये तुम्हाला खूप कडक नियम पाळायचे, तर काही गरज नाहीये, काही नाही, तुम्ही 3 दिवसाची सेवा करा। पारायण पण मी तुम्हाला सांगते, मी 3 दिवसाचे पारायण गुरुचरित्राचं मागच्या वेळेस मी 7 दिवसाचं केलं। उलट मला असं झालं की मी 3 दिवसाचं पारायण
केलं असतं ना तर माझं ते लवकर झालं असतं. लवकर म्हणण्यापेक्षा तुम्हाला सांगू, ज्या वेळेस मी पहिल्या 3 दिवसाचं केलं तर तेव्हा मला खूप छान अनुभव आलेला, कारण तेव्हा मी मनापासून केलेलं. ते 3 दिवस मी पूर्णपणे त्या पारायणासाठी समर्पित केले होते. आणि 7 दिवसाचं जेव्हा होतं ना, खरं तर 7च दिवसाचं करायला हवं, पण 7 दिवसामध्ये पूर्ण प्रापंचिक गोष्ट मध्ये म्हणत नाहीये मी, पण बाकीच्या ज्या गोष्टी असतात ना त्या मध्ये, आता शाळा आली, ऑफिस आलं, सो खूप गोष्टी असतात, त्यामुळे तुम्ही करू शकता. आणि त्याचबरोबर तुम्हाला अजून एक गोष्ट मला सांगायची, जेव्हा आपण 40 दिवसाची सेवा, 51 दिवसाची, 108 दिवसाची अशा ज्या सेवा करतो त्यामध्ये कडक नियम पाळायची गरज नसते. फक्त रात्री तुम्हाला अंघोळ करून, कडक डोक्यावरनं अंघोळ करून, स्वच्छ सुचिरभूत कपडे, नवीन कोरे वस्त्र घालून तुम्हाला बसायचं असतं. ओल्या अंगाने बसलं तरीही चालतं. नवीन कोरे वस्त्र म्हणजे तुम्ही एक असंही करू शकता की तुम्ही एकच ड्रेस ठेवा आणि तोच ड्रेस तुम्ही 12 वाजताची अंघोळ झाली की मग तुम्ही तोच घालताय. अशा पद्धतीने तुम्हाला ते करायचंय. ते झालं. तर आता बघूया आपल्याला काय करायचं. आता सगळ्यात ठरलं आपलं की कधी करायचंय, काय करायचंय. सगळ्यात महत्त्वाचं ह्या दिवाळीत कधी करू शकता. आता तुम्हाला सांगू, दिवाळी अजून थोडी 1 आठवड्यानी आहे. आता आज गुरुवार आहे, कोणाला आज करायचंय, आज तुम्ही व्हिडिओ बघितला, आज करायचं, आज करू शकता. तुम्ही शुक्रवारी व्हिडिओ बघितला, सकाळी, संध्याकाळी, शुक्रवारपासून सुरू करू शकता. 3 दिवसाचं करायचंय, शुक्रवार, शनिवार, रविवार करा, गुरुवार, शुक्रवार, शनिवार करा. तुम्हाला जेव्हा कम्फर्टेबल आहे, तुम्हाला जेव्हा तुमचे दिवस आहे त्या दिवशी तुम्ही करू शकता. कोणताही दिवस हा शुभ आहे, फक्त अमावस्या पौर्णिमा सोडून करा, कारण ते दिवस थोडेसे आपण असं म्हणतो ना की थोडे त्या दिवसांना सोडून, त्या दिवशी सण असतो, काहीतरी वेगळ्या गोष्टी पण असतात, त्या दिवसाला सोडून तुम्ही करू शकता. किंवा एखादा सण वगैरे असेल, समजा आता दसरा गेला, आता समजा लक्ष्मीपूजन आहे, किंवा आता समजा पाडवा आहे, पाडव्याला तुम्ही सुरू करू शकता. पण आता तुम्ही खूप दमलेले असाल, मग भाऊबीज करायची, मग अजून सगळ्या गोष्टी आहेत, तसंही तुम्ही हे करू शकता. किंवा वसुबारसच्या आधी 3 दिवस करू शकता, कधीही. पण आता दिवाळीची गडबड आहे, साफसफाई करायची, सगळ्या गोष्टी असतात, त्यामुळे जेव्हा तुमच्याकडे वेळ आहे तेव्हा तुम्ही करा. काय करायचं आहे तुम्हाला रात्री 12 वाजता सुचिरभूत म्हणजे आंघोळ करायची आहे. सुचिरभूत होऊन मस्त छानपैकी फ्रेश व्हायचंय. पूर्ण 11:30लाच तयार होऊन जायचंय. 11:30 पावणे 12पर्यंत नवीन कोरे वस्त्र किंवा एकच वस्त्र पूर्ण त्या दिवसाच्या पारायणासाठी ते वेगळेच ठेवायचे. त्याला तुमच्या अडचणीच्या काळात हात लागू नये अशा पद्धतीने ठेवायचे आहे. आणि ते झालं की करेक्ट 12 वाजता तुमचा शब्द जसं व्यंकटेशो वासुदेवा प्रद्युम्न विक्रमा चालू झाला पाहिजे. आणि सगळ्यात मोठा प्रश्न, कोणता वाचायचा, संस्कृत की मराठी? मी तुम्हाला सांगेल संस्कृत वाचा, कारण संस्कृतमध्ये सगळ्यात महत्वाचं, संस्कृत हा सगळ्यात आधी लिखित आहे. त्याचबरोबर त्याचंच आपण म्हणतो ना की त्याचंच प्राकृत म्हणजे त्याचीच भाषा मराठीत हे करून ती मराठीत केलेलं आहे. जे ओम नमोजी हेरंबा जे आहे ते आपलं मराठीत अनुवाद केलेलं आहे. त्यामुळे मूळ जे आहे ते आहे संस्कृत मधलं. आता तुम्ही म्हणाल संस्कृतचं फक्त छोटंसंच आहे, मग मोठ्यामध्ये जास्ती लाभ मिळतील असं काही नाहीये. छोटं वाचा, मोठं वाचा असं काही नसतं. दोन्ही सेम आहे, फक्त हे अनुवादित मराठीत केलेलं आहे ते प्राकृत आहे. आणि आता मोठं वाचलं, 21 वेळा वाचायचं, तुम्हाला 21 वेळाच वाचायचं. सगळ्यात महत्वाचं, एकदा बसले की तुम्हाला तर 21 टाइम्स वाचायचं 21 वेळा. मग तुम्ही 21 शेंगदाणे घेऊन बसा, 21 सुपाऱ्या घेऊन बसा, 21 अक्षदा घेऊन बसा. मग ते मोजत तुम्हाला ते करायचं. मराठीतलं केलं तर तुम्हाला 3 ते 3-3.5 तास लागतात. मग रात्री 12 म्हणजे 3-3.5 वाजणार तुम्हाला सगळं करूच तर, आरती वगैरे करायची आहे तुम्हाला. आणि संस्कृत केलं तर तुम्हाला अर्धा ते 40 मिनिटं लागतात. म्हणजे 30 ते 40 मिनिटं तुम्हाला ते करायला, जे संस्कृत मधलं आहे ते करायला तुम्हाला, ते वाचायला तुम्हाला 30 ते 40 मिनिटं लागतात आरती सहित. मग शेवटी तुम्हाला व्यंकटेशाची आरती घ्यायची आहे, ती सुद्धा त्या छोट्या पुस्तकात दिलेली आहे. छोट्या पुस्तकाचा फोटो मी इथे लावते, मी आता घेऊन बसली नाहीये, इथे फोटो मी लावते. असं जे पुस्तक आहे छोटं, अगदी 15 रुपयाला कोणत्याही आध्यात्मिकच्या दुकानात मिळतं. आता मी पुण्यातलं सांगते, बाकीच्या ठिकाणातलं मला माहिती नाही. नाशिकमधलं सांगू शकते. नाशिकमधलं राम मंदिर वगैरे जिथे आहे आपलं, जिथे कुठे देवाची पुस्तकं मिळतात बघा तिथे मिळून जाईल. पुण्यामध्ये तुम्हाला रविवार पेठेत मिळून जाईल. तुम्हाला दगडूशेठ मंदिराच्या तिथे आजूबाजूला देवाची पुस्तकं मिळतात तिथे मिळून जाईल. आणि काका हलवाईचा जे चौक आहे तिथे सुद्धा छोटे छोटे स्टॉल घेऊन बसतात, तिथे मिळून जाईल. मी पुण्यातलं, नाशिकमधलं सांगितलं. त्याचबरोबर तुमच्या दुसऱ्या सिटीमध्ये जिथे कुठे आध्यात्मिक पुस्तकं मिळतात, इव्हन अप्पा बळवंत चौकात, पुण्यातल्या अप्पा बळवंत चौकात पण मिळून जाईल. बाकी ठिकाणी जिथे कुठे पुस्तकं मिळतात, पारायणातले ग्रंथ मिळतात, तिथे तुम्हाला अगदी 10 ते 15 रुपयाचं व्यंकटेश स्तोत्राचं पुस्तक भेटून जाईल. ते तुम्हाला घ्यायचं. त्यामध्ये आरती सुद्धा आहे. तर कळलं किती दिवस करायचं, कधी करायचं, किती वाजता करायचं, कोणी करायचं, कुठलाही स्त्री पुरुष, सवाशीण, विधवा, विदूर, अजून अगदी 10 म्हणजे 10-15 वर्षाची मुलं जी वाचू शकतात, ज्यांची इच्छा असेल तेही करू शकता.
तेही करू शकतात, काही हरकत नाहीये, कोणीही करू शकतो, यामध्ये कुठलंही बंधन नाहीये. फक्त काय आहे त्याचे नियम, रात्री 12 वाजता पहिला अक्षर सुरू झाला पाहिजे. निळ्या आसनवर बसावं असं त्या पुस्तकात पण लिहिलेलं आहे. झालं शक्य 99% घ्या निळं आसन, नाही शक्य झालं कोणतंही आसन घ्या, महत्वाचं ते आहे. कोणतंही आसन घ्या, महत्वाचं सेवा करणं आहे. त्यामुळे तुम्हाला काय करायचंय, बाकी काही करायची गरज नाही. कोणतीच पूजा मांडणी करायची का, काहीही पूजा मांडणी करायची सुद्धा गरज नाहीये. देवाऱ्यासमोर बसायचं आहे, हा संकल्प करायचा आहे की मला ही सेवा करायची आहे, एवढ्या दिवस फक्त माझ्याकडनं ही करून घ्या. सगळ्यात पहिले सुरुवातीला एक आठवडा आधी वाचन करायची म्हणजे वाचायची सवय लावून घ्या. म्हणजे तुम्हाला जेव्हा तुम्ही फर्स्ट टाइम बसाल तेव्हा मग तुम्हाला ते शब्द अडखळणार नाही आणि त्यामुळे तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही आणि तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही. एक आठवडा सकाळ संध्याकाळ एकदा वाचायला सुरुवात करा आणि जेव्हा तुमचे शब्द रुळले त्यामध्ये की तुम्हाला मग सिंपल जाईल, अजिबात त्यामध्ये अवघड काही होणार नाही. अशा पद्धतीने तुम्ही ते करू शकता. त्यामुळे कोणी करायचं, कधी सुरुवात करायची, अगदी वर्षभरात कधीही करू शकता तुम्ही. जेव्हा कधी अगदी तुम्ही हा व्हिडिओ पुढच्या वर्षी म्हणजे जेव्हा कधी बघत असाल, कोणत्याही वेळी बघत असाल, तेव्हा तुम्ही त्या दिवशी सुद्धा करू शकता, काही हरकत नाही. फक्त कशासाठी करायचं, लक्ष्मी प्राप्ती म्हणजे पैसा मिळवण्यासाठी करायचं का, तर सुख समृद्धी समाधान हे मिळाल्यानंतर आपल्याला लक्ष्मी प्राप्ती आणि ऐश्वर्य मिळतं. जेव्हा तुमच्या घरात सुख असेल, जेव्हा तुमच्या घरातली लोक समाधानी असतील, जेव्हा तुमच्या घरातली लोक समृद्ध असतील, समृद्ध म्हणजे सगळ्या गोष्टींनी म्हणजे त्यांना असं काही कमी जास्त वाटत नाहीये, सुखी आहे, काही वाटत नाहीये, तेव्हा लक्ष्मी तिकडे येते आणि तेव्हा ती लक्ष्मी प्राप्ती तुम्हाला मिळते आणि तेव्हा तुम्हाला धन ऐश्वर्य सगळं मिळत असतं. त्यामुळे आधी सुख समाधान समृद्धी ऐश्वर्य मग लक्ष्मी प्राप्ती तुम्हाला होत असते. त्यामुळे तुम्ही आज व्यंकटेश स्तोत्र वाचलं उद्या लक्ष्मी प्राप्ती होणार आहे का, तर नाही, अजिबात नाही. जशी तुम्ही सेवा कराल तसं तुम्हाला जसे तुमचे आपण म्हणतो ना भोग आपले जे आहेत त्यानुसार तुम्हाला तुमच्या कर्माच्या भोगानुसार तुम्हाला गोष्टी मिळत असतात. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं अध्यात्मात सगळ्यात महत्वाचं पेशन्स आहे. असं नाहीये की आज मी सेवा केली मला उद्या लगेच मी करोडपती होणार आहे, असं होणार नाही. त्यामुळे ते लक्षात ठेवा. काही नात्यासाठी करताय, कोणती म्हणजे रिझन काही असो, म्हणजे तुमचं नातं बिघडलंय म्हणून करताय, तुम्हाला काहीतरी मिळवायचंय म्हणून करताय, घर घ्यायचंय म्हणून करताय, म्हणजे तुम्ही कशासाठी, सगळ्यात महत्वाचं बरं का, कशासाठीही करू शकता. म्हणजे पैसाच हवाय म्हणून नाही. समजा तुमच्या घरात काहीतरी एक आहे, समजा तुमचं नातं तुटलंय, समजा नवरा बायकोचं पटत नाहीये, लांब राहताय, त्यांना एकत्र राहायचंय, मग त्यासाठी बायकोनी केलं 3 दिवस तरी सुद्धा होऊ शकतं. समजा एखाद्याला काही जॉब मिळवायचा आहे, काहीतरी मिळवायचंय म्हणून केलं तरी होऊ, म्हणजे कुठलंही कारण काहीही असू शकतं. त्यामुळे तुम्ही कारण म्हणजे फक्त मला भरभरून पैसा दे, काय आपले व्यंकटेश भगवान पोतं भरून घेऊन नाही येणार आहेत, ते तुम्हाला तुमच्या कर्मानुसारच फळ देणार आहेत. फक्त सेवा करून मागे कुठले वाईट कर्म केले असतील ना त्याच्यावर आपल्याला पांघरूण घालायचंय, चांगल्या गोष्टींचं पांघरूण घालायचंय आणि पुढे जायचंय. अशा पद्धतीने तुम्हाला करायचंय. तर मला वाटतं मी बऱ्याचशा गोष्टींचा प्रश्नांची उत्तरं इथे दिलेली आहे. तर तुम्हाला अजून याबद्दल अजून काही प्रश्न असतील तर ते तुम्ही करू शकता. अति उच्च कोटीची ही सेवा आहे, अशक्य ही शक्य करणारी ही गोष्ट आहे. आणि आपले स्वामी कोण आहेत, आपले स्वामी व्यंकटेश भगवानच आहेत. त्यामुळे स्वामींना स्मरा, स्वामींची पूजा करा, स्वामींना व्यंकटेश भगवान म्हणून त्यांच्याकडे साकडं घाला की देवा मी ही अशी सेवा तुझ्या ह्या रूपासाठी करतोय, तर फक्त तू लक्ष असू दे, असं म्हटलं ना तरीही स्वामी सगळं बघून घेतील. तर चला, मला असं वाटतं आजच्या व्हिडिओमध्ये भरपूर प्रकारची मी माहिती दिलेली आहे. काही अजून प्रश्न असतील तर नक्की कमेंट्समध्ये विचारा. आणि त्याचबरोबर तुम्हाला अजून काही वाटत सगळे क्लिअर झाले असतील डाऊट, तर खाली व्यंकटरमणा गोविंदा गोविंदा लिहिल्याशिवाय जाऊ नका. आपल्या व्यंकटेश्वर भगवानांचं जप किंवा आपण म्हणू शकतो ना जप नाही, आपल्याचं नामस्मरण किंवा त्यांचं नाम घेतल्याशिवाय जाऊ नका. तर चला भेटूया परत. श्री स्वामी समर्थ.